कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम हॅलो तेवढे टाळ समोर ठेवा ना उचलून हॅलो हॅलो खाली थोडं खाली ठेवा ना पुढे घ्या पुढे हॅलो हां इकडे आणा ते हॅलो 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी सुंदर ते 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 ध्यान उभे विटेवरी बोला बोला मागे बोला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुलसी हार गळा खास पीतांबर तुलसी हार गळा खास पीतांबर करकटावरी करकटावरी तुलसी हार गळा वाह तुलसी हार गळा आवडे निरंतर
हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हर गळा कासे पीतांबर तुळशी हर गळा कासे पीतांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हर गळा कासे पीतांबर तुळशी हर गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले हा तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हर गळा कासे पीतांबर तुळशी हर गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभमणी तुळशी हर गळा कासे पीतांबर ताई हा तुळशी हर गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हर गळा कासे पीतांबर कासे पीतांबर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्री मुख आवडीने पाहिन श्री मुख आवडीने तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा कासे पीतांबर हेचे ध्यान आवड निरंतर हेचे ध्यान तुळशी हर गळा कासे पीतांबर तुळशी हर गळा कासे पीतांबर आवड निरंतर हेचे ध्यान आवड निरंतर
रखुमाई हरे जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई हॅलो आहे ना याला सगळेच हॅलो 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 सर्वांनी थोडं थोडं समोर सरकायचं. या समोर सरका बाबा. वा समोर वा थोडं अजून. हॅलो
कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि ताल 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 जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम रूप बाबा जणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी रूप पाहत लोचने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर सुखाचे आगर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय कंठी धरिला कृष्ण मणि धरिला कृष्ण मणि कंठी धरिला कृष्ण मणि धरिला कृष्ण मणि अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वैष्णविका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका
तमनोपदा काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका तुका म्हणे भूमंडळी म्हणे भूमंडळी हे आम्ही बळी बिरगा काला वाटो एकमेका वाटो एकमेका वैष्णवानिका संभ्रमा वैष्णवानिका संभ्रम कुमार हरे विष्णुवाज कुमार हरे विष्णुवार कुमार 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 कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मणी कंठी धरिला धरिला कृष्ण मणी कंठी धरिला कृष्ण मनी कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जणी प्रकाश अवघा जणी प्रकाश काला वाट एकामेका काला वाट एकामेका अवघातनी प्रकाश अवघातनी प्रकाश काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका 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 संभ्रम संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णव 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 वैष्णवनिका 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 संभ्रम
वैष्णवानिका संभ्रम 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 कालावाटू एकामेका कालावाटू एकामेका वैष्णवानिका कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला माटू एकमेका वैष्णवनिका सम वासकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे विठ्ठल देवाच्या या भंगामधून जगद्गुरु तुकोबराय गोविंद महाराजांच्या या दरबारामध्ये ज्ञानेश्वरी दरबार म्हणा आमच्या गोविंद महाराजांनी आळंदीची उणी भरून काढली वा उणी कोणची मंदिर आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्याच मूर्ती आहे आणि या मंदिराचा वैष्णव विशेष कोणता आहे तर ज्ञानेश्वर महाराज तर आहेच आहे पण त्यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी कोरलेली आहे विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजाचे त्यांचं वैभव आहे ज्ञानेश्वरी त्यांचं वैभव आहे भौतिक वैराग्य सांगू तुम्हाला आहे का नाही जयाची द्वारी पिंपळ जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ द्वारे सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारे सोन्याचा
पिंपळ जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारे सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज बोला 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 अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज करील ते काय नोहे महाराज जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा बोले जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळा अंगी ऐसे बळ रेडा बोले अंगी ऐसे बळ रेडा सगळ्यांना निर्बुद्ध प्राणी कोण असेल तर रेडा असतो बघा. तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल एका मालकाकडे गाय होती आणि म्हैसी होती बा. म्हैसीचं होतं वगारू आणि गाईचं होतं वासरू बरं का. तेव्हा परीक्षा पाहण्याकरता त्यांनी ते दोन्ही नेले बघा. 2 किलोमीटर अंतरावर सोडून दिले. ते वासरू सोडलं ना वगारू सोडलं. ते वासरू जे होतं ना ते बरोबर परत मालकाच्या घरी आलं बघा. आणि त्याला जिथं बांधते ना तिथं जाऊन उभं राहिलं बा. आणि म्हशीचं वगारू होतं 2 महिने झाले बा. कुठं गेलं कोणा म्हणून म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधामध्ये इतका फरक आहे बघा. तेव्हा गाय म्हणजे काय पाहायचं आहे. 33 कोटी देव आहे गाईच्या ठिकाणी. आणि तुम्हाला आम्हाला पवित्र असणारे परमपवित्र पदार्थ गाईच्या द्वारा दूध लोणी ताक तूप दही कोणापासून मिळते. एका फॅक्टरीत तयार होते का गवतापासून निघते. म्हणून ईश्वराने तुम्हाला आम्हाला जीवन देण्याकरता गाय पाठवली आहे. विठ्ठल असं आहे बाबा. अशा या गायच्या पोटी जन्माला रेडा रेडा बोले. काय बोले श्वेक वेद बोले. ही शक्ती कोणाची आहे ज्ञानेश्वर. आणि असा आमच्या गोविंद महाराजांनी बरीच चित्रावळी दाखवायची होती त्यांना. म्हणजे मनात पुष्कळ होतं पण आयुष्य कमी लाभलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्यांचं पुण्यस्मरण आहे. कोणाचंही पुण्यस्मरण करतात बघा. पुण्यवंत भावे घेता सज्जनांचे नावे घेता सज्जनांचे नावे घेता सज्जनांचे नावे पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे. पुण्यवंत भावे घेता सज्जनांचे नावे घेता सज्जनांची नावे घेता सज्जनांची नावे. तेव्हा त्यांच्या नावामध्ये पुण्य आहे. नावे सुद्धा गोविंद महाराज होतं.
गोविंद गोविंद म्हणा लागली चंदन मग गोविंद ते काय असा त्यांचा दरबार आहे. या दरबारामध्ये आणि सालाबादप्रमाणे हा काल्याचा उत्सव त्याचा. तेव्हा काला देणारे गोविंद महाराज आहे. पण काल्याचा अधिकारी अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. कंठी धारीला कृष्ण माने, 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 कंठी धारीला कृष्ण माने. अवघाजणी प्रकाश, अवघाजणी प्रकाश कालावाटू एकामेका, कालावाटू कालावाटू म्हणून आपल्याला परमेश्वराने शरीर दिलेलं आहे, त्यांची सार्थकता झाली पाहिजे. डोळ्याची सार्थकता कशामध्ये आहे? भगवत दर्शनामध्ये. कानाची सार्थकता कशामध्ये आहे? भगवंताचे गुण ऐकण्यामध्ये. आणि वाणीची सार्थकता कशामध्ये आहे? घेई घेई माझे वाचे, 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 वाचे घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे, घेई घेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही गाय डोळे तुम्ही गाय सुखा. माझे वाटे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, घेई गोड नाम विठोबाचे, घेई घेई माझे वाटे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे, गोड नाम वाणी आहे. त्या वाणीवर ते वाचेवर ते भगवंताचं नाम आहे का, त्याला मग महत्व आहे का नाही का. रिझर्व्ह बँकेमधून आपण जर पैसे आणले, कागदच आहे का. 500 रुपयाची नोट म्हणजे काय, कागद नाही तर काय.
मग त्यालाच का किंमत? त्याच्यावर गव्हर्नमेंटचा शिक्का आहे. असं आहे. मग एवढा जरी कागद दिला तर पोतावर माल मिळते, आणि ज्याच्यावर शिक्का नाही तर एवढा मोठा दिला तरी तो दुकानदार हाकलून देतो. बरं का? कागदाला किंमत आहे का सिक्क्याला? सिक्क्याला किंमत आहे. असं वाणीला किंमत आहे का भगवंताच्या नावाला? नाव ज्याच्यावर ते नावाचा ठसा आहे. असा भगवान परमात्मा कंठी धरीला कृष्णवाणी त्यांनी आपल्या कंठात धारण केलेलं आहे. बरं का? आमचे तुकोबाराय म्हणतात स्वयं परमात्मा त्याला काला देतात. अभंगाच्या दुसऱ्या काला बाटू एकमेका, काला बाटू एकमेका, काला वैष्णवाला वाढ. वैष्णव कोण? कंठी धरीला कृष्णवाणी, ज्याच्या हृदयामध्ये भगवंताचं चंदन आहे. मग परमात्मा पाहत नाही तो गरीब आहे का श्रीमंत आहे, शिकला आहे का अशिक्षित आहे, उंच आहे का नीच आहे, ते काही पाहत नाही. देवाला जर काही पाहिजे असेल त्याच्या मुखामध्ये असलेलं नाम आहे, मग त्याची जात पाहत नाही, काही पाहत नाही. गजेंद्र कोण होता? माणसाची योनी होता का? पशुची योनी होती बा गजेंद्र. तरी परमात्मा मुखातून त्याचं चिंतन पडता बरोबर वैकुंठ सोडून आला. गजेंद्राचा काय केला? उद्धार केला. शबरी कोण होती? जातीने चांगली होती का? काही शिकलेली होती का? लोक जवळ करत नसे बघा, योग देईना बघा. पण परमात्मा वैकुंठ सोडून अयोध्येमध्ये येतो आणि तिच्या हातची बोरे खाण्याकरता तिच्या झोपडीत जातो बघा. उच्चिष्टाची बोरे खाय गेले. परमात्म्याला काय पाहिजे? फक्त जटायू कोण होता? पक्षी होता बघा. जे भाग्य दशरथाला लाभलं नाही ते भाग्य नीच असा जो पक्षी, गीध म्हणतात त्याला, ते भाग्य लाभलं. कशामुळे? भगवंताच्या चंद्रामुळे.
विठ्ठल ज्याच्या आणखी वाणीवरती नाम नाही ज्याची भक्ती ते पती. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा. पतित म्हणजे पापी आहे. नाही ज्याची भक्ती ते पती अभक्त. आणि हरिसी न बदत दैवत. अभागी आहे ते. भाग्यवान कोण जाणे भक्तीचा जिव्हारा. 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 तोची दैवाचा पुतळा. तोची दैवाचा पुतळा. आणि कनो हे माझ्या मना. मना आणि कनो हे माझ्या मना. देवाचा पुतळा. आणि कनये माझ्या मना. आणि कनये माझ्या मना. जाणे भक्तीचा जिव्हारा. जाणे भक्तीचा जिव्हारा. जाणे भक्तीचा जिव्हारा. जाणे भक्तीचा जिव्हारा. तुझे दैवाचा पुतळा. तुझे दैवाचा पुतळा. आणि कानो हे माझ्या मना. आणि कानो हे माझ्या मना. तुझे दैवाचा पुतळा. तुझे दैवाचा पुतळा. आणि कानो हे माझ्या मना. तेव्हा देवाला जर काही पाहिजे असेल तर भक्ती पाहिजे. मग तर देव बरोबर उंच स्थानावरती ब्रह्मदेव का असे ना, इंद्र का असे ना, भक्त आहे का म्हणलं नाही. भाकुलिया ब्रह्मादी कोठा म्हणलं का. हा पण तो इंद्र आहे ना, स्वर्गाचा राजा आहे ना, ब्रह्मलोकाचे आणखी अधिकारी ब्रह्मदेव आहे ना. मग ते काल्याचा म्हणजे काल्याचा अधिकारी नाही. वाकुलिया मोठा बघू म्हणाला.
प्रसाद मिळावा म्हणून सगळे आजी हो समरावती आणि काला पहावय आहे असा भगवंताचा काल आपल्याला मिळावा म्हणून सगळे देव देव देखाले. काला वाटण्याचा प्रसंग आला. मला त्याचं चिन्ह सांगितलं. म्हटलं काला कोणाला विचारायचं भक्ती करतो का? मला नाही भक्त नाही ना. बाकुली आहे उठा चला. भक्ती नाही ना. आपले श्रीमंत आहे की ते श्रीमंताचा घ्या काय. आपण विद्वान आहे की विद्वानाची काय प्रसिद्धी आहे की ते विद्वान असो की उठा. म्हणलं ते फार चतुर आहे की काय ते काय नाही भक्त आहे का ते जमत नाही. ते आमच्या संस्थेमध्ये पंगतच आहे बघा. ते मारुतीबाबाच्या काळामध्ये पानं वाढलेली असायची. जेवणाकरता बरेचसे लोक आलेले. मग आता पानं असायची 200 आणि त्याच्यामध्ये जेवण्याकरता आलेली माणसं 500. एका पानावर का 3 बसवायचं. मारुती बाबा म्हणायचे. म्हणले पहा म्हणले महाराज दार उघडा की. म्हणलं दार उघडतो आम्ही. मग आता जेवणाकरता कोणी जायचं. गळ्यात माळ आहे का? म्हणलं नाही खाली बसा. पुढच्या पंक्तीला बघून त्याच्यात 200 उडले बघा. पुन्हा त्याच्यात म्हणायला लागले. म्हणलं काय हरिपाठ येतो का? बरं हरिपाठ येतो अशी मंडळी उठली. म्हणलं 9-12 अध्याय पाठ आहे का किती? बसा तुम्ही पहिल्या पंक्तीला जेवणाचे काय नाही त्याप्रमाणे तुम्ही काल्याचे काय नाही. वाकुली ब्रह्माविका उत्तम लोक. मग काला केव्हा मिळणार? भक्त व्हा तर काल्याचे अधिकारी. भक्त होता येते का? विठ्ठल श्रीमंत होण्यासारखा प्रारब्ध लागतो. विद्वान होण्याकरता सुद्धा काय लागतं? तर भक्त होण्याकरता सकाळासी येते आहे अधिकार. सकाळासी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा नाम. कलियुगी उद्धार हरीचा नाम. कलियुगी उद्धार हरीचा नाम. सकाळासी येते आहे अधिकार. सकळासी येते अधिकार. कलियुगी उद्धार हरीचा नामे. हरीचा नामे. कलियुगी उद्धार हरीचा नामे. सकळासी येते आहे अधिकार. सकळासी येते आहे अधिकार. जातीचा वयाचा कशाचा प्रकार आहे? प्रल्हाद किती वर्षाचा होता? वयाचा काय? ध्रुववाड किती वर्षाची होती? तिथं काही प्रश्न नाही. सकाळाची यारे यारे लहानच हो. भक्त कोणालाही होते. गोवारा म्हणाला आम्ही भक्त असल्यामुळे बरं का आम्हाला त्या प्रसाद प्राप्त झाला. शेवटच्या चरणामध्ये सांगतात. तुका म्हणे भूमंडळी. तुका म्हणे भूमंडळी. तुका म्हणे भूमंडळी. बाहेर नको. चाल बदल. चाल बदल.
मंडळे तुका मने मंडळे आम्ही बळी वीरा गाडे आम्ही बळी वीरा गाडे कालावाटी कमेता कालावाटी कमेता कुमाई जय जय विठोबार कुमार हरि 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार 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 विठोबार 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 एकाने तक्रार केली ती बा म्हटलं का विठोबा रखमाई झाली म्हणजे गवई लोकांनाच पहिला मान देतात आणि आम्ही एवढा पकवतो आम्हाला काही मान आहे की तेव्हा त्याच्यामध्ये कलेमध्ये निष्णात असणारे आमचे अशोक बाबा आहे. कसा मृदंग असो त्याची जाणीव तुम्हाला आता थोड्या वेळात करून दाखवणार आहे.
कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण माने कंठी धरिला कृष्ण
तेव्हा या काल्याचे अधिकारी कोण होते? गोपाळ होते. गोपाळाला भगवंताचा सहवास काय आनंदात गोकुळाने लुटला असेल. त्याच्यामध्ये सर्वस्व याच्यामध्ये परमात्मा भरलेला होता. ते गोपाळ म्हणजे कंठातही भगवान श्रीकृष्ण. सगळ्या इंद्रियामध्ये अलंकार जर कोणाचे असेल तर नित्य भगवंताचा सहवास. त्याच्यामध्ये सगळ्या बाबतीमध्ये भाग्यवान जर कोण ठरले असेल तर गोपाळ ठरले. अरे काय आमच्या गोपाळामध्ये कोण कोण होते? आमचे तुकोबर आहे, नाही आम्ही हरीचे समगडे जुने ठाईचे गडे बागडे. तो आनंद लुटला बघा. म्हणतो तुकोबार म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही बडे वीर गाडे. आमच्या मुखात आणखी परमात्मा. अशा या गोपाळाच्या बरोबर परमात्मा नाना प्रकारच्या लीला करतात. त्या लीलेमध्ये सगळ्यांना आनंद देणारा. आईला केवढा आनंद. मूल चालायला लागलं म्हणजे आईला आनंद होत असते. त्याप्रमाणे परमात्मा थोडे चालायला लागले बघा. काय दळवे तेव्हा परमात्मा नाना प्रकारच्या मृत्तिका भक्षण लीला. त्याप्रमाणे मुखडी बंधन लीला. काय पाहिजे? चेंडू खेळत असतात ह्या सगळ्या लीला. त्याप्रमाणे गोरक्षण ही सुद्धा भगवंताची लीला होते. बासरीच्या आवाजावर ते गाई येत असतात. विठ्ठल भगवंताचा आनंद. त्याच्यामध्ये नाना प्रकारच्या लीला. त्याच्यामध्ये काही चोरी नसून चोरीचा लीला सगळ्या. आणि मग भगवंत घरोघरी चोरी करीतो आदरे करतात. मग त्या सगळ्या गवळून यायच्या. यशोदेकडे तक्रार लावायच्या. गाराने सांगाया ना आल्या गोकुळच्या स्त्रिया. मग यशोदा म्हणायची का ग म्हणायला लागले? म्हणजे तुम्ही माझ्या मुलाच्या खोड्या सांगता. मग तुमचा मुलगा काय स्थितप्रज्ञ आहे का? तुमच्या मुलाच्या संपादत नाही. म्हणलं यशोदे असं नाही आमचं. मग काय आहे? खुशालही आणि यावं, आम्हाला दूध दही मागावं आम्ही देण्याकरता. म्हणलं तुमचा मुलगा असा आहे, येतो आनंदाची गोष्ट आहे. डेऱ्या म्हटलं दही दूध रिकामा करून ठेवून द्यायला पाहिजे. आमच्याकडचा म्हणलं म्हातारा 100च्या वर गेलेला आहे, कंटाळा आणलेला आहे, डांग्या खोकला झाला नाही, झोप येऊ देत नाही म्हणून कोपीत बांधले. कोपीत ठेवलेला रिकामा डेरा घेतो आणि ज्या ठिकाणी म्हातारा आहे कोपीत जातो. डोंबल्यावर म्हातारा जगेल का? खरे कृष्ण असं का बरं करतो तू? म्हणलं आहे त्याला जागा करतो. एका जागा करण्याची पद्धत आहे का? मला खुशाल 90 वर्षाचा झाला तरी माझं भजन करत नाही. अरे पण जागा करण्याची पद्धत. म्हणलं बा तुझ्या पायावर जर डेरा टाकला असता तरी म्हातारा झोपला असता. ऐकत जागा राणी
आणि यशोदे नाही आले. कृष्णा खोडी दे टाकवणे. म्हटलं आता तो मोठा झाला आहे, काहीतरी शिकला पाहिजे. म्हणलं हे काय शिकायचं, काही वेद वगैरे. त्या वेदाला जाऊन विचारा तुला कोण शिकवणार आहे, मग तुला काय आवडते. मग गोरक्षण असं आहे. गोधने चारावया गोधने चारावया जातो शारंग. गोधने चारावया जातो शारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गौराणी. मार्गी भेटली राधिका गौराणी. दान मागे निर्यासन. दान मागे निर्यासन. देखिली यशोदा जनन्यो. गोधने गोधने चारावया जातो शारंग पाणी. गोधने गोधने जातो शारंग पाणी. गोधने चारावया शारंग पाणी. म्हणून यशोदा आणखी त्याला गुराख्याचा पोशाख चढव दिला. गायीचा राजा म्हटल्यानंतर गुराख्याचा पोशाख असतो. बसण्याकरता घोंगडी पाहिजे, हातामध्ये काठी पाहिजे. ती घोंगडी भगवंताच्या ठिकाणी कुठे होती? खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी. हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी. हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबडी हातामध्ये काठी. तारितते धेनु तारितते धेनु तारितते धेनु तारितते धेनु. अवळा जगजेठी. राधे 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 मुकुंद मुरारे. राधे 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 मुकुंद मुरारे. ओ राधे राधे मुकुंद मुरारी. राधे 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 मुकुंद मुरारी. तेव्हा घरी आणखी चायाच्या पुढे कळंबाच्या झाडाखाली बसून ठेवायच्या. मग सगळे गोपाळ भगवंताचा आनंद लुटत होते. आनंद लुटण्याकरता नाना प्रकारचे खेळ असे खेळ खेळायचे. मिठी दांडू चेंडोली कारारी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. खेळ मांडी गरीबना गाई गोपाळ गरीबना. गाई गोपाळ गरीबना. गाई गोपाळ गरीबना. गाई गोपाळ गरीबना. हे हमामा गोरा मामा मामा गोरा मामा मामा गोरा मामा गोरा मामा. तुम्ही वाजे ग मामा. तुम्ही वाजे ग मामा. हे मामा गोरा मामा मामा गोरा मामा.
नाना प्रकारचे खेळ देवाने खेळावे, पण खेळाचा महोत्सव कुठपर्यंत, जोपर्यंत भूक लागत नाही. खांदी भार पोटी भूक. काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख, काय खेळायाचे सुख. खांदी भार पोटी झाली आता वेळ. म्हणती आनाची दोऱ्या झाली आता वेळ, म्हणती आनाची दोऱ्या झाली आता वेळ, आनाची दोऱ्या काम झालं सगळ्यांना चांगला आणलेले आहे. भगवानाचे पंच खडकावरती उभे राहिले. सोडा लागले तुमच्या शिदोऱ्या. भगवंताने सांगितलं भगवंताची शुद्ध सत्वगुण शिदोरी असल्यामुळे स्वगत सच्चिदानंद मिळवणी आमचे पांडुरंग बाबा सांगत असे. वारकऱ्याची शिदोरी म्हणजे करवती पूजन. बरं का, हातबीत करायचे. एकीकडे भाकरी दुसरीकडे पिठलं, नाही तर मग चटणी आणि कांदा, लाल कांदा, लासलगावचा कांदा. पांडुरंग बाबा आनंदात सांगत असं. लगेच म्हणायला लागले परमात्मा माझे आहे तसे पाहिजे, नाही तरी तुका म्हणे हरी माझे नाही कोणी घरी, रे माझा पाया वेगळे तुका म्हणे हरे माझे नाही कोणी घरी, नका करू दुरे माझा पाया वेगळे. आमच्या संस्थेमध्ये विद्यार्थी येत असत. जे काही पास झाले त्यांना घेतात, नापास झाले त्यांना नको म्हणत असतात. अरे जा की तू विद्यार्थी, तू का म्हणे हरी माझ्या कोणी नाही. तू का म्हणे आता आम्ही नवजो दवडीत. आता म्हटलं आम्ही कुठं, आम्हाला काही घर आहे का, काय आहे का. विठ्ठल मायबाप सुद्धा त्यांचा भाव पाहिला आणि सगळ्या शिदोऱ्या आपल्या शिदोऱ्यामध्ये मिळवून घेतल्या.
त्यालाच आणखी काला समजतात. काला वाटू एकमेक, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रमा, वैष्णवनिका संभ्रमा. भगवंताने जो काला केला तो यमुनेच्या तीरावरती केलेला आणि परमात्मा सर्वांना काला दिला. तोच काला भगवंताने पंढरपूरला केलाय, चंद्रभागेच्या किनाऱ्यावरती स्वयं परमात्मा. तोच काला आज अलंकापुरामध्ये इंद्रायणीच्या कठी गोविंद महाराजांच्या या ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये होता. माझा ज्ञानराज गोपाळाची काला वाटे. स्वयं परमात्मा आपल्याला आणि आपल्या हस्ते देतात. माझा ज्ञानराज गोपाळाची ज्ञानेश्वर आपल्या भारताचं वैभव आहे, महाराष्ट्राचं वैभव जर कशामुळे असेल, हे महात्म्य निर्माण आहे. इंद्रायणीच्या कडेवरती ज्ञान समाधी संजीवन ज्ञानेश्वर महाराज आणि दुसरे देव जे जगद्गुरु म्हणून आपल्या महाराष्ट्रातला मंत्र झालेला आहे ज्ञानदेव तुकाराम श्री छत्रपती शिवाजी महाराज. अशा या रत्नाला देणारी महान भूमी, या भूमीमध्ये आज आमच्या जे काही मंडळी होऊन राहिली आहेत त्यांच्या भाग्य नाही पाहत. अशा या भूमीमध्ये गोविंद महाराजांनी सामान्य असताना देखील ज्ञानेश्वरी मंदिर उभं राहावं म्हणून त्यांचा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची असा हा उत्सव होऊन राहिला. सालाबादप्रमाणे आमचे विष्णुबुवा ही परंपरा काय करतात, सांभाळतात. अकल्प आयुष्य झालेली सेवा गोविंद महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम.
ब्रह्म